एवढा ऑसम बंगलो आहे ना, बंगलो बघूनच दिल खुश झालंय. असं काम केल्यानंतर असं जेवायला मिळालं तर अजून काय पाहिजे, काय म्हणता. सो कर्जत म्हटलं ना की बघा समोर दिसतात ते आपले मस्तपैकी सह्याद्रीचे डोंगर. जसं इंडिया ट्रान्सफॉर्म होते तशी मुंबई तर एकदम जोरात ट्रान्सफॉर्म होते. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आता सॉन्ग करतो मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. तर तसंच काहीच आहे. आमचा प्रवास आता परत एकदा सुरू झालेला आहे. ओके, आम्ही परवा रात्री 12 वाजता आलेलो. कालचा दिवस फक्त ऑफिस आणि बाकी सगळी कामं केली आहेत आणि आता आपण निघालो ते कर्जतला. ओके, कर्जतला आपण का जातो तुम्हाला माहिती आहे. इतर आपण रिसॉर्ट रिलेटेड काहीतरी कामं असतात किंवा रिअल इस्टेट रिलेटेड काही कामं असतात. तर आज रिअल इस्टेट रिलेटेड काम आहेत. सो आता पट्टापट निघूया. थोडासा उशीरच झालाय आम्हाला आणि ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे, कारण ट्रॅफिक पटापट मुंबई क्रॉस करून जायचं म्हणून. हे जर पनवेलला राहत असतो तर प्रेरणा कर्जतला असं गेलो असतो. मला या माध्यमातून पनवेलला शिफ्ट होऊया यासाठी कन्व्हिन्स करतोय. येस, प्रेरणाचं मत असतं की अरे यार मराठी माणसाने मुंबई सोडली पाहिजे. मी म्हटलं आपण मुंबई सोडत नाही, आपण प्रॉपर्टी विकत नाहीये, नाही सोडली पाहिजे. ओके, पण आपण काय प्रॉपर्टी विकत नाहीये, आपण फक्त शिफ्ट होऊ कामासाठी. कारण मला तर असं वाटतं की नवी मुंबई आणि पनवेल इज द न्यू मुंबई. म्हणजे तिथेच सगळी डेव्हलपमेंट होते आणि जिथे डेव्हलपमेंट आहे तिथे मला असं वाटतं आपण राहिलं पाहिजे. ऑपॉर्च्युनिटीज जास्त मिळतात. म्हणजे प्रत्येक मराठी माणूस असा कोणी असं ऑपॉर्च्युनिटीज जास्त. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ना ते मला कमेंट करून नक्की सांगा की नवी मुंबई पनवेल हा जो एरिया आहे, ओके, तर ती नवी मुंबई आहे का, नवीन मुंबई आहे म्हणजे जे डेव्हलप होणारी मुंबई आहे तिथे जास्त ऑपॉर्च्युनिटीज वाटतात. आणि त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये म्हणजे कर्जत, खोपोली, पाली, मुरबाड, अलिबाग या सगळ्या एरियामध्ये. पण याच्यावरती आपण बोलू. आता प्रवासाला पटकन निघूया कारण ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे. आता ऑलरेडी 11 वाजता दाखवतंय आपलं कर्जत डेस्टिनेशन, तर 11 वाजता पोहोचलाच पाहिजे. निघूया चला. आणि मुंबईचं धोका बघा, मुंबईचं धोका. हे धोका आहे की पोल्युशन आहे माहिती नाही, पण बघा ना काय मस्त तिकडून छानपैकी मेट्रो चालली आहे. इकडे मेट्रोचं म्हणजे दुसऱ्या मेट्रोचं काम चालू आहे, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तो जसं इंडिया ट्रान्सफॉर्म होते तशी मुंबई तर एकदम जोरात ट्रान्सफॉर्म होते. जिकडे जावा ना तिकडे बघावं कन्स्ट्रक्शनच चालू आहे कशा ना कशा तरी. आणि एवढं छान वाटतं ना मुंबईत आल्यावरती, असं वाटतं की परत एनर्जी आली मुंबईत आल्यावरती. गावाला असतो ना तेव्हा थोडा लेडबॅक मूडमध्ये जातो हा माणूस. म्हणजे असं वाटतं लागतं रिलॅक्स, अरे काय करायचं आहे, ओके आहे ना एवढं, जरा आराम करूया, तर रिलॅक्स करूया. पण मुंबईत आल्यावरती यस बॅक टू फाईट. ओके बघा, आता धोका आहे की पोल्युशन आहे तुम्हीच सांगा. पण आम्ही तरी निघालो आहोत आता पटापट. आय होप सो ट्रॅफिक नाही लागणार. ट्रॅफिक तर दिसतंय पुढे, पण किती लागणार त्याच्यावर ते डिपेंड आहे, कारण वेळेत पण पोहोचलं पाहिजे, कारण सगळं शूट डे लाईटमध्ये करायचं आहे. तर जाऊ आता पटापट, बघूया. आणि वेलकम टू जेवेलर. ट्रॅफिकच ट्रॅफिक. कधीपासून अडकलोय. आधी 11 दाखवत होतं, आता 11:22 दाखवायला लागलं. म्हणजे एवढं ट्रॅफिकमध्ये अडकून राहिलो ना. सो हेच एक मुंबईची ट्रॅजेडी आहे म्हणावी लागेल की एवढ्या सगळ्या गाड्यामध्ये बसलेली लोक, यांचा टाइम वेस्ट होतोय तो वेगळा, आणि त्याच्याशिवाय जे पेट्रोल आणि गॅस डिझेल जळतंय ते वेगळं. मला असं वाटतं ह्याचं जर कोणी सोल्युशन काढलं ना ट्रॅफिकचं तर नथिंग लाईक इट. आता बघा ना मेट्रो चालू झाली आहे पण गाड्या काही कमी नाही होणार आहे. गाड्यांसाठी पण एक अल्टरनेट रूट काढला पाहिजे, डायरेक्ट वरतून सगळ्या ब्रिज वरूनच. पण त्याच्यावरती पण ट्रॅफिक होईल, काय सांगू शकत नाही बाबा. बघू आता इथून तरी बाहेर पडूया. एकदा का आपण वाशी जवळ आलो ना की सुटलो, तोपर्यंत आपल्याला ट्रॅफिकशी लढायचं आहे, तर लढत राहू. आधी फक्त हा सिग्नल एक क्लिअर होऊया JVLRचा. माझ्या सोडीचा सिग्नल आहे ना प्रेरणा, माझ्याच मागे गेला ना. हा कोणता सिग्नल आहे तसं नाही कळत आहे वरून. विजय सालसकर चिल्ड्रन प्लेग्राऊंड आपल्या डाव्या हाताला आहे, तर त्याच्या पुढचा सिग्नल तुम्हीच सांगा कमेंट करून कोणता सिग्नल आहे. पण या सिग्नलने बराच वेळ काढला, जवळजवळ 15 मिनिटं तरी घालवली इथेच. आता सो पटकन हा क्लिअर होईल नेक्स्ट अटेम्प्टमध्ये. इथून बाहेर पडलो की पटापट काढायची आहे गाडी. नंतर मग मध्ये 2 अजून ट्रॅफिक्स आहेत. आता ग्रीन झालेलं आहे, तर उपसुद्धा इथून निघून जाईल गाडी. सगळेजण फाईट करतात इथून निघायचा. 68 एवढ्यात कोणाला तरी राईट मारायचं असतं. बाईकवाला होता बघा, तिकडून इकडे आला आणि आता इथून या सिग्नलमधून तरी बाहेर पडलेलो आहोत. पुढे सगळं ब्ल्यू आणि येल्लो आहे. आता मध्ये अजून एक सिग्नल आहे आणि परत मग आपण राईट ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जाणार ना, तर तिथे ट्रॅफिक आहे. सो बघू चला या आता पटापट होईल तेवढं कव्हर करूया. हो, नवीन टोल आला आहे वाशीला आहे बघा. सेटिंग चेंज झाली आहे. कुठे तिकडे मागे असायचं ना, आता जरा पुढे आला आहे. तो नेहमीच्या प्रमाणे मी लेफ्ट म्हणजे 2 लेन सोडून त्याच्या आधीची लेन आहे ना तिथे टाकला ना की पटकन गाडी पास होते. आता इथून निघालेलो आहे आपण आणि सगळं ऑटोमॅटिक केलं वाटतं त्यांनी. आणि आमच्या वेळेस प्रॉब्लेम झालेला आहे. तुमच्या वेळी असं होतं का थांबव सांगतोय आता मी हॉर्न मारा काय नाही होणार. तेच ना. आता MH47 व्हॅलिड झालं कुठेच एवढं तर ऑटोमॅटिक झालंय तर कशाला हात दाखवत आहे.
सो निघालो आपण आता. वाशी ब्रिज क्रॉस केलाय, वाशीचा टोल नाका क्रॉस केलाय आणि आता पुढे ट्रॅफिक नाही आहे. आता मस्त रोड आहे. अजून आता 1 तास आहे इथून कर्जत बरोबर, म्हणजे आपल्याला जिथे जायचं तिथे. तर या आता पोहोचू पटापट. आता आपण आहोत कर्जतमध्ये आणि आज कर्जतमध्ये घेऊन आलो तुमच्यासाठी एक 3 BHK स्विमिंग पूल सकटचा विला. आणि हा जो विला आहे ना हा NA प्लॉटवरती आहे. 3 गुंठ्याचा NA प्लॉट आहे आणि मस्तपैकी 3 BHK विला. आणि या विलाचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे, कर्जत स्टेशनपासून हा हार्डली 3 किलोमीटरवरती आहे आणि याच्यातून तुम्हाला एक इन्कम पण मिळू शकतं. 80,000 ते 1.5 लाख रुपये असं मंथली इन्कम तुम्ही याच्यातून घेऊ शकता जर तुम्ही या विला रेंटवरती दिलात तर. तसं आता आपण पण करतो. पण आता मी तुम्हाला हा पहिल्यांदा विला दाखवतो. सो कर्जत म्हटलं ना की बघा समोर दिसतात ते आपले मस्तपैकी सह्याद्रीचे डोंगर आणि याच्या समोरची जी लँड आहे ना ही ॲग्रिकल्चर लँड आहे, त्याच्यामुळे ही जास्त डेव्हलप नाही होणार आहे. आणि हा आपला ना विलाचा फर्स्ट फ्लोअर आहे. हा बघा. आणि इथे फर्स्ट फ्लोअरला मस्तपैकी स्विमिंग पूल आहे. तर तुम्ही आता मस्तपैकी इकडे बघा, इथे जर बसलात मस्तपैकी चिल रिलॅक्स करताय तर इथे तुम्ही वरती स्विमिंग पूलचा आनंद घेऊ शकता विथ प्रायव्हसी, कारण तुम्ही वरती आहात. ओके. आणि हे बघा इकडे मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे. इथे बसून तुम्ही डिनर वगैरे करू शकता, इथे पण बसू शकता. इथे मस्तपैकी एक वॉशरूम आहे आणि त्याच्याशिवाय हा सगळ्यात मोठा स्पेस आहे. बघा इकडे एक छोटंसं किचन पण आहे आणि या किचनमध्ये इकडे ओव्हन दिलेलं आहे. आणि ऑफकोर्स इथे परत एकदा बसायची व्यवस्था आहे छानपैकी. हे बघा. आणि वरतून जरा तुम्हाला व्ह्यू दाखवतो फक्त हॉलचा. हे बघा लिव्हिंग रूम बघा, खालून पण बघणारच आहोत आपण. बघा इकडे असे स्टेअरकेस आहेत आणि इथून आपण असे खाली आल्यावरती ही अशी लिव्हिंग रूम आहे. आणि याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे बघा इकडे पॉवर जनरेटर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं टेन्शन नाही. आणि प्रॉपर्टीमध्ये बोरिंग पण आहे, त्याच्यामुळे भरपूर पाणी आहे. आता आपण डायरेक्ट जाऊया ते. हे बघा हा एंट्रन्स आहे आणि तिकडे प्रेरणा होती. आणि इकडे हे सगळे आपले बेडरूम आहेत. हा बेडरूम नंबर 1 आणि इकडे याला वॉशरूम पण आहे. हा इथे एक कॉमन वॉशरूम आहे आणि हा इकडे बेडरूम नंबर 2 आणि हा इकडे बेडरूम नंबर 3. आणि त्याच्याशिवाय मागे स्पेस पण आहे, म्हणजे एक छोटंसं गार्डन पण आहे. हे बघा छान झाडं वगैरे लावलेली आहेत आपण. आणि जसं तुम्हाला बोललो हे बघा इथेच बोरवेल आहे आणि प्रॉपरली गेटेड प्रॉपर्टी आहे. सो असा आपला हा 3 BHK विला आहे. कर्जत स्टेशनपासून हार्डली 3 किलोमीटरच्या अंतरावरती. ही अशी लिव्हिंग रूम. सर जर तुम्ही उद्या हा जरी रेंटने दिला ना तरी तुम्ही याच्यातून खूप चांगलं इन्कम कमवू शकता. पण त्याच्याशिवाय जर तुम्हाला स्वतःचं असं एक प्रायव्हेट बंगलो हवा असेल मुंबईच्या जवळ तर नथिंग लाईक इट. एकदम कॉम्पॅक्ट प्रॉपर्टी आहे, म्हणजे मेंटेनन्सचं तुम्हाला काही टेन्शन नाही. 3 गुंठ्यामध्येच आहे, त्याच्यामुळे कसं आरामात ही प्रॉपर्टी मेंटेन होऊ शकते. त्याच्याशिवाय ज्या सगळ्या गोष्टी लागतात म्हणजे 3 बेडरूम आहेत. ओके. 2 वॉशरूम आहेत त्याच्यामध्ये आणि वरती पण एक वॉशरूम आहे, किचन आहे आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी स्विमिंग पूल आहे. सो कर्जतमध्ये जर आपल्याला असा एक विला हवा असेल तर परफेक्ट कॉम्पॅक्ट प्रॉपर्टी आहे कर्जत स्टेशनपासून जवळ. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, त्याच्यावरती इतर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि या प्रॉपर्टीबद्दल अजून जाणून घ्या. आज आपण आलो कर्जतमधील एक 7 गुंठ्यामध्ये 4 BHK बंगलो विथ स्विमिंग पूल. एवढा ऑसम बंगलो आहे ना, बंगलो बघूनच दिल खुश झालंय. अंडर कन्स्ट्रक्शन आहे, हार्डली काही महिन्याचं काम बाकी आहे आणि बंगला आपल्यासाठी रेडी होणार आहे. तुम्ही बंगला बघू शकता. 7 गुंठे जागा आहे याच्यामध्ये आणि इथे मस्तपैकी बाहेर स्विमिंग पूल दिला आहे. आणि जो पहिला बेडरूम आहे ना आणि आपला जो लिव्हिंग रूम आहे ना बघा, लिव्हिंग रूम डायरेक्ट एक्सेस इकडे स्विमिंग पूलला आहे. इथे तुम्ही लिव्हिंग रूम मध्ये आला, हा आपला मेन एंट्रन्स आहे आणि हा इकडे आपला किचन आहे. ओके. किचनच्या इथे बघा वॉशरूम दिलेला आहे. हा इकडे मास्टर बेडरूम आहे आणि या मास्टर बेडरूमला बघा परत एकदा मस्तपैकी स्विमिंग पूलचा एक्सेस आहे. इथे अजून एक बेडरूम आहे, हा पण मास्टर बेडरूम आहे. आणि बघा इथे बघा एवढी एम्प्टी स्पेस आहे ना, एक छोटासा गार्डन बनवलं जात आहे. आणि त्याशिवाय जर तुम्हाला स्टाफला ठेवायचं असेल ना तर स्टाफसाठी पण तिथे मस्तपैकी जागा आहे. आता या आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया. इकडे छान 2 बेडरूम आहेत. बघा हा पहिला मास्टर बेडरूम. फक्त तुम्ही फक्त वॉशरूमचं काम बघा किती छान आहे. आणि बघा कुठे लाईट लावायची गरज नाही, मोठमोठे विंडोज आहेत. हा 2 बेडरूम, हा पण मास्टर बेडरूम आहे. आणि आता आपण डायरेक्ट जाऊ टेरेसवरती. आणि हा बघा एवढा भला मोठा आपला प्रशस्त असा हा टेरेस आहे आणि याला मस्तपैकी सगळ्या काचा येणार आहेत. वरती पण इकडे शेल्टर आहे. इथे तुम्ही मस्तपैकी चिल रिलॅक्स करू शकता आणि असा मस्तपैकी सह्याद्रीचा आनंद घेऊ शकता आणि तुम्ही स्विमिंग पूल बघू पण शकता. असा हा आपला 7 गुंठे NA प्लॉटमधला 4 BHK बंगलो आहे. NA प्लॉट आहे 7 गुंठे. ओके. आणि 4 BHK बंगलो, सगळ्याच्या सगळे बेडरूम, मास्टर बेडरूम आहे, स्विमिंग पूल आहे. एक कम्प्लीट बंगलो मला म्हणता येईल असं. आणि आजूबाजूला स्टाफसाठी पण रूम आहेत. तुम्ही हा बंगला विकत घेऊन नंतर तुम्ही रेंटल बेसिसवरती पण देऊ शकता. 4 BHK म्हणजे खूप चांगली कॅपॅसिटी याच्यामध्ये बिल्डअप होते विथ स्विमिंग पूल. म्हणजे भरपूर चांगला इन्कम पण याच्यातून तुम्ही कमवू शकता. अदरवाईज फक्त स्वतःसाठी पण घेऊ शकता. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल हा बंगलो बाय करण्यासाठी तर याची प्राईस जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा
आणि या बंगल्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कर्जतमध्ये एक 5 BHK विला विथ स्विमिंग पूल. आणि हा जो विला आहे ना हा कर्जत स्टेशनपासून हार्डली 3 किलोमीटरवरती आहे. आणि त्याच्याशिवाय या विलाबरोबर तुम्हाला 13 गुंठे जागा पण मिळते. तर चला आता आपण हा विला बघूया. सो बघा हा असा आपला 5 BHK विला आहे आणि याच्या बाजूलाच मस्तपैकी स्विमिंग पूल आहे आणि ते असं छानपैकी लॉन आहे. सो भरपूर मोठी जागा आहे 13 गुंठे म्हणजे. आणि आता आतमध्ये जाऊया. सो बघा हा असा मोठा हॉल आणि इकडे किचन आहे आणि इथेच बेडरूम आहेत. सो बघा हा एक बेडरूम आणि हा एक बेडरूम. आणि आता आपण आलो त्या फर्स्ट फ्लोअरवरती आणि इकडे पण एक बघा कॉमन वॉशरूम आहे आणि इकडे एक बेड आहे आणि इकडे एक बेड आहे. तर यांना पण एक्स्ट्रा वॉशरूम करून मिळणार आहे जर तुम्ही विकत घेताय तर. आणि इथे बघा इथे एक मस्त स्पेस आहे इथे आणि त्याच्याशिवाय इकडे पण बेडरूम आहे. सो या बेडरूमला पण एक्स्ट्रा वॉशरूम करून मिळतील तुम्हाला. आणि बघा हा असा टेरेस आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं बघा लॉन एरिया आहे. भरपूर मोठी जागा आहे 13 गुंठे. इथे किचन सारखे आहे स्टाफसाठी. त्या स्विमिंग पूल आहे आणि हा जो बेडरूम आहे बेडरूमला डायरेक्ट टेरेस ऍक्सेस आहे. आणि बघा समोर दिसतो तो आपल्याला सह्याद्री. सो अशा या 5 BHK बंगलोमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करा आणि व्हॉट्सअप करा आणि याची प्राइस जाणून घ्या आणि अधिक माहिती पण जाणून घ्या. आणि आता आपण आहोत ते कर्जतमध्ये आणि आम्हाला बराच वेळ झाला कर्जतमध्ये. आम्ही येऊन फिरणं जवळजवळ 3 तास तरी झाले ना. सव्वा 11ला पोहोचलो. आणि त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ आता इकडे 4 ते 5 प्रॉपर्टीज बघितल्यात. एवढ्या ऑसम प्रॉपर्टीज आहेत ना एवढ्या चांगल्या रेटला. ओके काही 4 BHK बंगलो आहेत काही 3 BHK काही 5 BHK बंगलो आहेत आणि विथ स्विमिंग पूल. आणि कर्जत स्टेशनपासून हार्डली 3 किलोमीटरच्या अंतरावरती. ओके पण आता तरी आम्हाला लागली भूक. आता आम्ही आलो आहे तिथे हॉटेल निसर्ग ढाबा म्हणून आहे. खूप फेमस ढाबा इकडचा. तर या आता जरा शुक्रवार पण आहे जरा नॉनव्हेज खाऊन घेऊया या. सो या हॉटेल निसर्ग ढाबा आणि इथे काय काय आहे चिकन तंदुरी कबाब सगळे कबाब वगैरे आहेत. हां बाकी सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. इकडे किल्ला बनवला बघा छानपैकी. आता बसूया आपण इकडे. अरे वा सेटिंग पण छान आहे एकदम. आणि बघा जेवायला आज आम्ही मागवलं इथे मस्तपैकी चिकन हंडी आणि गावठी पद्धतीने. ओके तर एवढी ऑसम हंडी आहे ना मस्तच आहे बघा. चिकन आता खाऊन होतं आहे माझं. फिरणं नाही ते मस्तपैकी गरमागरम भाकरी मागवली आहे मिसेस. आणि बघा मी नान मागवल्यात. असं काहीसं वातावरण आहे छानच आहे मस्तच वाटतं. असं काम केल्यानंतर असं जेवायला मिळालं तर अजून काय पाहिजे काय म्हणता. सो असं निसर्गाच्या सानिध्यातलं खूप छान असं रेस्टॉरंट आहे. एकदम आपली देशी सेटिंग आहे पण मस्तच आहे. सो जेवण तर एक नंबर होतं. थोडं तिखट होतं म्हणजे प्रेरणाला तिखट लागलं पण गावठी असल्यावरती थोडंफार तिखट असतंच. ओके पण एअरपोर्ट भरून जेवलं आहे. ओके पण आता आपल्याला कामाला पण लागलं पाहिजे. अजून एक 4-5 प्रॉपर्टीज आहेत पण ओव्हरऑल जर तुम्ही ना मी सांगतो एक जर तुमचं 1.5 ते 2 करोडचं बजेट असेल ना ओके तर तुम्हाला खूप चांगल्या 4 BHK विला वगैरे तुम्हाला कर्जतमध्ये मिळून जाईल. तर त्याचे डिटेल्स आहेत ना म्हणजे रील्स आहेत व्हिडिओज आहेत तर ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतीलच. ओके पण जस्ट एक अपडेट देऊन ठेवली तुम्हाला. आणि जर तुम्ही तशा प्रॉपर्टीजमध्ये इंटरेस्टेड असाल कर्जतमध्ये विलामध्ये तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय ज्यावरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. ओके बाकी तुम्हाला डिटेल्स व्हॉट्सअपवरती पाठवले जाते. तर चला आता पुढची प्रॉपर्टी बघायला जाऊया.